नमस्कार मंडळी. मंडळी 2024च्या पीक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे. 2024चा पीक विमा आता मंजूर झालेला आहे आणि या 3 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप होणार आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा आणि परभणी जिल्हा या जिल्ह्यासाठी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी पैसे सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे. पीक विम्याची रक्कम जे काही अग्रिमचा पीक विमा आहे तो वाटप केला जाणार आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा पीक विम्याच्या संदर्भात काही महत्वाचं असं अपडेट आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी मग चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल, काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील. म्हणजे ज्या अति शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमच्या अधिसूचना हे काढलेल्या होत्या. आता 25% जो काही अग्रिमचा पीक विमा असतो तो सरासरी 3 वर्षाची किंवा 60 वर्षाची जानेवारी काढलेली असते. त्यानुसार पैशाचे वाटप केले जातात. म्हणजे अर्थातच आपलं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली तर मग 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जातो. किंवा एखाद्या भागात जास्तचा पाऊस झाला असेल, अवकाळी पाऊस झालेला असेल किंवा पावसाचा खंड असेल, यापैकी जर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली तर मग त्या संदर्भात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या जातात आणि 25% अग्रिमचा पीक विमा हा मंजूर केला जातो. अशाच पैकी आता नांदेड जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि परभणी जिल्ह्यात पीक विम्याचं वाटपही केले जाणार आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचं जे काही होतं, यवतमाळ जिल्ह्यात मात्र जे काही पीक विमा कंपनी आहे ती नाकार देत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार नाही अशा पद्धतीची ती सांगत आहे. एकंदरीत आता या 3 जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार आहे. आता पहिला जिल्हा आहे तो हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा जे काही अधिसूचना काढल्या होत्या त्याप्रमाणे वाटप केला जाणार आहे. आता हिंगोली जिल्ह्यात जे काही निधी आहे तो अशा पद्धतीने 154 कोटी 26 लाखाचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे काही अग्रिमच्या अधिसूचना काढलेल्या होत्या नांदेड जिल्ह्यात 224 कोटी 59 लाख एवढा निधी नांदेड जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही परभणी जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. 296 कोटी 88 लाखाचा पीक विमा नांदेड जिल्ह्यात अग्रिमचा वाटप केला जाणार आहे. अशा पद्धतीने या 3 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. अशा पद्धतीने या 3 जिल्ह्याचं एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं. तर यवतमाळच्या जे काही पीक विम्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणचे कंपनीच्या माध्यमातून पुढील अपडेट येईल त्यानंतर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतर जिल्ह्याचा सुद्धा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे किती आलेले आणि वाटप कधी केले जाणार आहे. त्याचबरोबर आता हे जे काही 3 जिल्हे आहेत या जिल्ह्यात पीक विम्याचा रक्कम जी आहे ती सोयाबीन या पिकाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे. आता ती जानेवारी 50 पैशाच्या आत आली होती त्याप्रमाणे कुठे 8,000 रुपये, कुठे 7,000 रुपये, कुठे 9,000 रुपये अशा पद्धतीच्या पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार. जय शिवराय.